नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खूप दिवसांनी नवीन काहीतरी. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं. वस्तूंची फेकाफेक करत घरामध्ये गेलं. तिन्ही सांजेची वेळ रात्र मात्र झाली नव्हती. आई अशीच देवासमोर दिवा लावत होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते मात्र आज घरामध्ये चाललं. घराबाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आज आईसमोर बोललं. म्हणाला, आई खोटारडी आहेस तू. तू खोट्या मार्गावर चाललीस. माझ्याशी तू नेहमी खोटंच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काही अडणार नाही आणि माझ्या बाबतीत मुळीच काही वाईट घडणार नाही. आईला काही लपत नाही. तिला सारं कळलं. आईने घोटभर पाणी दिलं आणि तिच्या लेकराचं दुःख तिला काही क्षणातच कळलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला, आई लोक विचित्र झाली आहेत फार. सतत सगळे माझ्यावर खाऊन असतात खार. त्यांच्यात त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात. जाणवतं मला ते माझ्यावर खूप खूप जळतात. बरं माझ्याविषयी माझ्याच माघारी बोलतात लोकांजवळ. मी पुढे जातोय ना माझा माझा, का पोटात यांच्या कळ. बरं वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एकसंग झालाय आणि मी वाईट वागत नसून सुद्धा त्यांनी मलाच बाजूला केलाय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच कळला नाही. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच कळला नाही. मी म्हणाले, तुला काय झालं. तू मला त्यांचाच त्रास सांगितला. सोडून दे ना ते तुझ्यावर रुसतायत हसतायत. कारण तुला तुझं पूर्ण करायचं स्वप्न हे तुला तुझ्या डोळ्यातच दिसतायत. त्यामुळे माझ्या अपयशाची तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्न खोटी कर. दुसऱ्यांची रेग पुसण्यापेक्षा स्वतःचीच मोठी कर. आणि हे केलंस ना तुझं कधीच काही अडणार नाही आणि माझ्या बाळाचं कधीच कोणी वाईट काही करणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेला दिव्याचा लख प्रकाश पडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. धन्यवाद.